नमस्कार. हा व्हिडिओ मला खूप अत्यंत अर्जंट बेसवरती मला बनवावा लागतोय आणि माझं नाव ऋतुजा आणि मी इन्फिनिटमधनं बोलतेय. मूळतः ही गोष्ट सांगायची राहिली, पण हा व्हिडिओ बनवायचं कारण म्हणजे मला रात्री 11 वाजता, 1 वाजता, 2 वाजता, 3 वाजता सुद्धा रात्रीच्या मला मेसेजेस आलेले आहेत. कॉल मला 11, 11:30 पर्यंत येत आहेत. याच्यामध्ये कुणाचाही दोष नाही. इलेक्शन्स आहेत, अर्थात काही गोष्टींचे नियमावली किंवा काही गोष्टी ह्या खूप उशिरा आपल्या कॉलेजेसमध्ये आलेल्या आहेत आणि ही या व्हिडिओ मार्फत मला काही माहिती आणि काही खूप महत्त्वाच्या गोष्टी तुम्हाला सांगायच्या आहेत. साधारण हा व्हिडिओ जो बनवतेय मी आता तो आहे डिप्लोमा सेकंड इयरच्या स्टुडंटसाठी. MSVT अंतर्गत इम्प्लांट ट्रेनिंग जे तुम्हाला आता करायचं आहे त्या संदर्भात हा व्हिडिओ मला बनवायचा आहे. ऍक्च्युली हा व्हिडिओ मला तुमच्या लोकांपर्यंत पोहोचवायचा आहे. त्याचं कारण असं आहे की तुम्हाला इंडस्ट्रियल एन्व्हायरमेंट काय असतं याची एक साधारण अंदाज यावा किंवा ओळख व्हावी म्हणून हे इम्प्लांट ट्रेनिंग तुमच्यासाठी आणलेलं आहे आणि हे ट्रेनिंग आपण प्रोव्हाइड करतो आहोत. तर या ट्रेनिंगमध्ये तुम्ही आता ट्रेनिंग कसं सिलेक्ट करायचं, मी म्हणत नाही की तुम्ही सगळ्यांनीच माझ्याकडे या, अर्थात या, यू गाईज आर वेलकम. पण ज्यावेळेस आपण कंपनी सिलेक्ट करतो त्यावेळेस तुम्हाला काय काय गोष्टी बघायच्या आहेत. तर तुम्ही सध्या आता आहात डिप्लोमाच्या सेकंड इयरमध्ये. हे डिप्लोमाच्या सेकंड इयर आय थिंक लास्ट टर्म असेल तुमची, 4थं सेमिस्टर आहे आणि त्या 4थ्या सेमिस्टरचा एंड होतोय. आतापर्यंत जे काही तुम्हाला सब्जेक्ट्स होते आणि आता इथून पुढे जे तुम्हाला सब्जेक्ट्स असणार आहेत म्हणजे डायरेक्ट सेकंड इयरला तुम्ही पुन्हा ऍडमिशन घेणार आहात. सो याच्या पुढच्या वर्षी तुम्हाला काय आहे, थर्ड इयर आहे आणि थर्ड इयरला जे तुमचे मार्क्स पडतात तुम्हाला, म्हणजे आता थर्ड इयरमध्ये तुम्हाला जर 90%च्या वरती मार्क्स नसतील तर पुण्यातल्या कॉलेजेसमध्ये ऍडमिशन मिळणं हे खूप कठीण होऊन जातं. कारण प्रत्येक कॉलेजमध्ये डायरेक्ट सेकंड इयर म्हणजे डिप्लोमा करून येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी या मूळतःच खूप कमी जागा असतात आणि त्या जागेमध्ये आपला नंबर लागण्यासाठी आपल्याला आपले मार्क्स खूप चांगले पाडावे लागतात. जसं 12वीच्या मुलांना मेरिटमध्ये यावं लागतं, मेरिट लिस्टमध्ये नंबर लागावा म्हणून 12वीमध्ये खूप कष्ट करावे लागतात, तसंच डिप्लोमाच्या विद्यार्थ्यांना थर्ड इयरला खूप कष्ट घ्यावे लागतात. आता हे मी का सांगते तुम्हाला, याचा आणि डिप्लोमाच्या इम्प्लांट ट्रेनिंग सोबतचा काय संबंध, तर इम्प्लांट ट्रेनिंगमध्ये तुम्ही इंडस्ट्रियल एन्व्हायरमेंट जाणून घेण्यासाठी इंडस्ट्रीमध्ये येऊन जे ट्रेनिंग घेता त्यामध्ये तुम्हाला असे काही सब्जेक्टचे ट्रेनिंग घ्यायचे आहेत. म्हणजेच अँड्रॉइड झालं, ऑपरेटिंग सिस्टम झालं, SQL झालं, सॉफ्टवेअर टेस्टिंग आहे. डिजिटल मार्केटिंगबद्दल मला पूर्ण कल्पना नाही आहे की तुम्हाला तो सब्जेक्ट आहे की नाही आहे, पण याचा उपयोग तुम्हाला नक्कीच होईल. तर हे जे काही असे सब्जेक्ट्स आहेत, पायथन आहे किंवा जावा आहे, वेब डेव्हलपमेंट आहे, तर हे जे काही सब्जेक्ट्स आहेत हे सगळे सब्जेक्ट्स तुम्हाला थर्ड इयरला आहेत. आणि जर का याची तयारी तुम्ही या 40 दिवसांमध्ये करत असाल तर थर्ड इयर हे तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने जातं आणि तुम्हाला जो कट ऑफसाठी जे मार्क लागणार आहेत त्याच्यासाठी याची खूप मोलाची मदत होते. तर सांगायचा मुद्दा एवढाच आहे की इम्प्लांट ट्रेनिंगमध्ये आपण ज्या गोष्टी प्रोव्हाइड करत आहोत त्या सगळ्या तुमच्या थर्ड इयरला अनुसरून आणि तुमच्या करिअरच्या वैयक्तिक त्याला आपण म्हणू शकतो की जी डेव्हलपमेंट आपल्याला हवी आहे त्या डेव्हलपमेंटला अनुसरून आपण ह्या गोष्टी आपल्या कंपनीमध्ये डिझाईन केल्या गेल्या आहेत. आपण याच्यामध्ये SQL देत आहोत, म्हणजेच SQL हा सब्जेक्ट तुम्हाला थर्ड इयरला आहे, प्लस इंडस्ट्रीमध्ये सुद्धा SQL लागतं. SQL डेव्हलपरसाठी खास इंडस्ट्रीमध्ये ओपनिंग्स असतात. त्याच्यानंतर आपण पायथन शिकवतोय. पायथन हे मी सगळ्यांना सजेस्ट करेन की बरेच मुलं आता AI/ML मुळे पायथन करतायत आणि पायथनच्या मागे जात आहेत. पण मुलांनो ही गोष्ट लक्षात घ्या की फक्त पायथनवरती तुम्हाला मार्केटमध्ये जॉब मिळत नाही. पायथन ही तुमचं लहान गट, मोठा गट किंवा इयत्ता पहिलीमध्ये जे आपण शिकतो ते या प्रोग्रामिंग लँग्वेजेसच्या दुनियेमध्ये आहे. सो पायथन नंतर तुम्हाला बऱ्याच गोष्टी पुढे शिकायच्या आहेत. या व्यतिरिक्त तुम्ही अँड्रॉइड आत्ता घेतलं तर तुम्हाला ते खूप फायद्याचं ठरेल. कारण आत्ता अँड्रॉइड घेत आहात तर त्याच्यासाठी तुम्हाला कोर जावा येणं गरजेचं आहे. आणि असं म्हणतो आम्ही आमच्या जमान्यापासून असं म्हणतो की जर तुम्हाला जावा येत असेल तर तुम्ही कुठलीही लँग्वेज शिकण्यासाठी तुम्हाला ती अवघड जात नाही. सो तुम्हाला जावा येणं खूप गरजेचं आहे आणि मग आत्ता जर सिलेक्शन करायचंच असेल तर जावा घेऊ शकता, अँड्रॉइड घेऊ शकता आणि तुम्ही पायथन घ्या. पायथनच्या व्यतिरिक्त अजून जर तुम्हाला काही मिळत असेल तर पायथन सोबत अजून काहीतरी घ्या, फक्त पायथनला जाऊ नका. आणि बाळांनो मी बऱ्याच ठिकाणी असं बघितलंय की आठवड्याभराचं ऑनलाईन ट्रेनिंग देतो किंवा फक्त सर्टिफिकेशन्स देतो, तर ह्या गोष्टी केल्या जातात. तर असं करू नका, कारण आत्ता जे या 40 दिवसामध्ये तुम्ही शिकणार आहात याच्यावर तुमचं करिअर आहे.
आता तुम्हाला खूप चांगलं कॉलेज भेटलंय, जे कॉलेज तुम्हाला इम्प्लांट ट्रेनिंग देतंय, इंडस्ट्रियल व्हिजिट्स घडवतंय, स्टाफ खूप चांगला आहे. तसंच तुम्हाला जर इंजिनिअरिंगला सुद्धा खूप चांगलं कॉलेज मिळालं तर करिअर आणि वैयक्तिक डेव्हलपमेंट जे आपण म्हणतो, वैचारिक गुणवत्ता जी आपल्याला वाढवायची असते किंवा वागण्यामध्ये, बोलण्यामध्ये तुमचे सॉफ्ट स्किल्स असणं खूप गरजेचं आहे. आणि ही डेव्हलपमेंट फक्त कुणी एका क्लासमध्ये जाऊन होत नसते, तर आपलं जे आजूबाजूचं एन्व्हायरमेंट आहे, आपण ज्या माणसांसोबत जातोय, आपण ज्या क्लासेसमध्ये जातोय, आपण ज्या कॉलेजमध्ये जातोय, आपण कुठल्या कुठल्या गोष्टींमध्ये भाग घेतोय आणि आपण एकंदरच सगळ्या ऍक्टिव्हिटीज आपण काय काय करतोय अभ्यासासकट, ह्या सगळ्या गोष्टींवरती डिपेंड असतं. म्हणूनच आपण आता ह्या 40 दिवसांसाठी आपण तुमच्यासाठी जो कोर्स डिझाईन केलाय किंवा तुमच्यासाठी जे इंटर्नशिप डिझाईन केली आहे, त्या इंटर्नशिपमध्ये आपण तुम्हाला अँड्रॉइड डेव्हलपमेंट, SQL, वेब डेव्हलपमेंट, सॉफ्टवेअर टेस्टिंग, डिजिटल मार्केटिंग आणि सॉफ्ट स्किल्स या सगळ्या गोष्टी आपण तुम्हाला देणार आहोत. एकंदर 3 वर्कशॉप्स होणार आहेत. 3 वर्कशॉप्स व्यतिरिक्त आपण तुम्हाला 2 सर्टिफिकेशन, म्हणजे एक ट्रेनिंगचं सर्टिफिकेट असेल आणि एक तुम्ही लाईव्ह प्रोजेक्ट्सवरती काम करणार आहात, त्यामुळे इंटर्नशिपचं लेटर असेल की तुम्ही आमच्याकडे ऑफलाईन इंटर्नशिप केली आहे. सो आय बिलीव्ह की तुम्हाला बऱ्यापैकी गोष्टी कळालेल्या आहेत. तरी सुद्धा मी अजून एक डिटेल व्हिडिओ माझ्या यूट्यूब चॅनलवरती अपलोड करत आहे. बाळांनो, कळकळीची विनंती आहे, 3rd इयरला ज्या गोष्टी आहेत त्या अनुसरून फक्त हे 40 दिवस तुम्हाला जास्त कष्ट घ्यायचे आहेत, कारण 3rd इयर हे तुमचं डिप्लोमाचं शेवटचं वर्ष असणार आहे. बऱ्याचदा एन्जॉयमेंटच्या गोष्टी असतात आणि मग तुम्हाला त्यावेळेस अभ्यास करावा लागतो आणि ही खूपच चुकीचं आहे. अभ्यास आणि एन्जॉयमेंट दोन्ही एकत्र जर व्हावं असं वाटत असेल तर फक्त हे 40 दिवस आम्हाला द्या, आम्ही तुम्हाला तयार करू. आणि तुम्हाला जर डाऊट वाटत असेल तर आपण गेल्या 5 ते 6 वर्षांपासून इंटर्नशिप देतोय. तुम्ही तुमच्या सिनियर्सला विचारा, आमच्याबद्दल फीडबॅक विचारा. आपला फीडबॅक असा आहे की आपली जी 3rd इयरची मुलं आहेत ती त्यांच्या आता क्लासमेट्सला शिकवतायत जी आपल्याकडे नव्हती. सो या लेवलपर्यंत आपण डीपली आपण तुम्हाला शिकवणार आहोत आणि वेळेची काळजी करू नका. आपण सगळ्या गोष्टी मॅनेज करू ज्याचा तुम्हालाही त्रास होणार नाही आणि मलाही त्रास होणार नाही.